डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व शैक्षणिक संस्थाच्या वतीने आज संविधान चौक इथे नारे व निदर्शने देण्यात येत आहे। काय नेमकं यामध्ये त्यांच्या मागण्या आहेत आपण ते समजून घेऊया। आता आपण पाहिलं असेल की जंतर मंतरवर काही दिवसाआधीच विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं, त्यानंतर आता छत्तीसगड येथे सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्याच ह्या सगळे विद्यार्थीच आहे, हे सगळे PhD धारक आहेत जे आता PhD करत आहेत आणि अशा वेळेस पुन्हा हेच लोक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत। काय नेमक्या यांच्या मागण्या आपण समजू। दादा काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे शीलवंत मेश्राम, मी माजी सिनेट सदस्य नागपूर विद्यापीठाचा। आणि आता जी बार्टी किंवा विद्यापीठाची जी जाचक अटी ज्या आपण पाहिल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळेल किंवा फेलोशिप मिळेल असं बोलले जात आहे, ते सांगतात आम्हाला। पण मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्याला वयाची जेव्हा अट लावली आहे तर 35च्या नंतर जेव्हा आपल्याला ते ॲडमिशन देत आहेत सेंटरला संशोधन करण्यासाठी, तर ही अट ज्यांनी लावली आहे ती अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे असं मी म्हणेन। याआधी नव्हती का कधी? याआधी नव्हती, याआधी विद्यापीठानेही अशी अट लावली नव्हती आणि बार्टीनं सुद्धा ही अट लावली नव्हती। आणि म्हणून जेव्हा ही अट त्यांनी आता लावली 2023च्या नंतर, तेव्हा ही अट जाचक आहे आणि न्यायसंगत नाही आहे, अन्यायकारक आहे। हे कोणी लावली हे अट? याचं काही पत्र शासनाचं पत्र आहे? सरकार शासनाचं पत्रक आहे असं? शासनाचं पत्रक आहे आणि त्या अनुषंगानं बार्टी असेल, RT असेल, आता बार्टी, RT, सारथी ह्या ज्या संस्था आहेत या संस्थेला अटी लावल्या आणि टार्टी जे आहे त्या टार्टीला मात्र वयाच्या 45पर्यंत त्यांना फेलोशिप मिळेल। टार्टी कोणाची आहे? कोणाची? आदिवासी विद्यार्थ्यांसाठी। आता मला जेव्हा समान धोरणाचा जर विषय आला तर संशोधक विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण समान धोरण हा विषय घेतो तर टार्टीला 45 वर्षाची फेलोशिप, 45 वर्षापर्यंत फेलोशिप, आणि मग बार्टीच्या विद्यार्थ्यांना काय, म्हणजे ह्या शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय करणार आहात का? कारण जेव्हा SC STला आपण एज रिलॅक्सेशनही देतो तेव्हा हा एक विचार येतो मनात की टार्टीला जेव्हा तुम्ही 45 वर्षाची पर्यंत अट ठेवता किंवा 45 वर्षाची वयोमर्यादा ठेवता तर बार्टीला का नाही? आणि मग आमचं असं म्हणणं आहे की मुळातच संशोधन करणं हे काही कुठल्या वयाचं बंधन नसते आणि म्हणून जेव्हा वयाचं बंधन नसतानाही जेव्हा आम्ही फेलोशिप साठी काही संशोधन करत नाही, आम्ही संशोधन करतो, पण ह्या संशोधन करत असताना जो खर्च लागतो विद्यार्थ्यांना हे मला माहीत आहे, एक सिनेट सदस्य या नात्यानं मला माहीत आहे। आणि त्यामुळे तो खर्च जो असतो ह्या फेलोशिपच्या माध्यमातून त्याला संशोधन करणं हे चांगलं सोयीचं जाते आणि एक चांगलं संशोधन, उत्कृष्ट संशोधन त्याच्या माध्यमातून केलं जाऊ शकते, याचा फायदाच देशाला होणार आहे। आणि म्हणून ह्या महाराष्ट्र शासनाने ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या संशोधक विद्यार्थ्यांना ज्या अटी लावलेल्या आहेत त्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या आणि त्याचबरोबर वयाची जी अट आहे ती रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर दुसरी ही आहे की त्यांनी 22-23च्या नंतर जे आता नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यानंतर ते त्याला रेग्युलर करत नाही, ती पण एक अट आहे, त्यांनी रद्द करावी। आपण आणखी समजून घेऊया। दादा तुम्ही आता विद्यार्थी आहात, हां, तुम्हाला काही इश्यू येत आहे, सेम इश्यू तुम्हाला पण आहे आणि तुमचं कोणी ऐकत नाही, तुम्ही आधी कुणाला याबद्दल पत्रक वगैरे दिले आहे का? तुम्ही याचा लढा लढला आहे का? कधी पत्रव्यवहार झाला आहे का? कुणाशी झाला आहे? विशेष म्हणजे आम्ही या जे 2023-24चे जे विद्यार्थी आहे, जे 25पर्यंतचे आहे, 22पर्यंत ही फेलोशिप, ही 22ची जी फेलोशिप ती 24ला मिळाली, तेही 22च्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं, 2 वर्ष लढा दिला, त्याच्यानंतर ते 24ला त्यांना फेलोशिप मिळाली। मात्र त्यानंतर असं झालं की सरकारला असं दिसून आलं की बा मुलं लढतात, आंदोलन करतात, आपले हक्क मिळून घेतात। मग तुम्ही महाज्योतीला त्यावेळेला 1300 पोरांना फेलोशिप दिली 2022ला, त्याच धर्तीवर बार्टीला 763 पोरांना दिली, त्यानंतर सारथीलाही 700च्या जवळपास पोरांना दिली। आणि आता वेळ अशी येऊन राहिली आहे की बरेचसे विद्यार्थी संशोधन करत आहे आणि संशोधन करून त्यांचा विकास होणार आहे, ते प्राध्यापक बनणार आहे, एक पिढी जी आहे ती डॉक्टरेट बनणार आहे। ही गोष्ट कुठेतरी मनवादी सरकारला आवडत नाही आहे। त्यांना असं वाटतं की मागासवर्गीयाची पोरं जी SC ST OBCचे पोरं आहे हे शिकले नाही पाहिजे, यासाठी यांनी जे ऑटोनॉमस संस्था 2022पर्यंतच्या सारथी, महाज्योती, बार्टी हे ज्या ऑटोनॉमस संस्था होत्या यांचे ऑटोनॉमी जे पद होतं, म्हणजे जे दर्जा होता तोही काढून टाकला आणि मुख्य सचिवाची एक समिती नेमून सर्वकोश धोरण लागू केलेलं आहे। म्हणजे त्याच्यातून असं झालं आहे की पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं असेल, मुलं संशोधनासाठी मुलं मिळत नव्हते, बार्टीला नाही मिळत होते, सारथी तर नंतरचा विषय आहे, त्यावेळेला 50-75 जागा राहत होत्या, पण शासनाला ज्या वेळेला मुलं उपलब्ध होत गेले त्यावेळेला त्या शासनाच्या माध्यमातून बरेचसे पोरं डॉक्टरेट झाले, त्यांचा दर्जा उंचावला आणि हळूहळू याची संख्या वाढत गेली आणि हीच गोष्ट त्यांना आवडली नाही, म्हणून त्यांनी सरळ 700वरून 100 मुलावरती ती अट आणलेली आहे आणि काही जाचक अटीसुद्धा लावलेल्या आहेत। तुम्हाला वाटते की SC STच्या मुलांवर, OBCच्या मुलावर अन्याय होतोय म्हणून आणि जाणून हा केलेला प्रकार आहे? निश्चितच सर, कारण हे माझ्याजवळ संविधानाची प्रास्ताविका आहे आणि याच्यात लिहिले आहे की मी भारताचे लोक
भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आणि भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, इथला पहिला मुद्दा जो आहे सामाजिक न्याय, त्याच्यावरच कुठाराघात घातल्या जात आहे. जेव्हा कमजोर तबक्यातील वर्गाला या फेलोशिपपासून जी त्यांच्या हक्काची आहे त्यापासून वंचित करण्याचा जेव्हा कुठे प्रयत्न केला जातो तेव्हाच कुठेतरी आपल्या संविधानाला तडा जातो या गोष्टीमुळे. हे आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संविधानाने सर्व काही दिलं असताना ज्यांचं सरकार आहे या देशात म्हणा किंवा आपल्या राज्यात म्हणा, त्यांना हवंच नाही आहे की या मुलांनी, जे कमजोर वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांनी आवाज उठवावा, जे आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्याविरुद्ध आवाज उठवावा, हे त्यांना अभिप्रेतच नाही आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने या मुलांना फेलोशिपपासून वंचित करतात. तुम्ही शिष्यवृत्तीचं बोलताय, तर आरक्षण संपवण्यामागेच लागले आहे हो. तुम्ही तर शिष्यवृत्तीचं बोलताय, आरक्षण संपवण्याच्या मागे लागले आहे लोक. काय सांगाल? आता आरक्षण संपवण्याच्या म्हणजे आज बहुजन समाजातील लोक शिकायला लागले आणि त्यांच्या प्रस्थापित लोकांसमोर पण जात आहेत ते, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या पोटात दुखते आहे आणि जर समोर गेले तर आपल्याला मागे टाकतील. यामुळे त्यांना असं वाटते की यांना काहीतरी मागे करून आरक्षण संपवून घेतलं पाहिजे. एकूणच आपण पाहिलं की हे जे सगळे संशोधन करणारे विद्यार्थी आहे, वयाने जरी मोठे असले पण 35 वर्षाची अट ही आधी कधीच नव्हती आणि शासनाने मुख्यमंत्र्याचा एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये 35 वर्षाची अट ही घातली आणि शिष्यवृत्तीपासून सुद्धा या लोकांना वंचित ठेवल्या जातं आहे. शासनाचं धोरण आहे ते केंद्राचं असो की राज्याचं असो, या दोघांचंही धोरण असंच आहे की ST, SC लोकांच्या विद्यार्थ्यांना कसं मागे टाकता येईल, कसं त्यांचं आरक्षण काढून घेता येईल, हा त्यामागचा हेतू या सर्व विद्यार्थ्यांनी इथे सांगितला आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारेसह मी सुदर्शन बागडे, साहसिक न्यूज 24.